काय सांगणार घरी गेल्यानंतर तुम्ही? अरे माझ्या गाडीपेक्षा बैलगाडी खूप श्रेष्ठ आहे असं मला इथं आल्यानंतर जाणवलं. ग्रामीण भागातली जी ही मर्सिडीज आहे ती मला खूप आवडली. मित्रांनो, दहिवडीचं मैदान आणि भवानी मातेच्या यात्रेनिमित्त हे मैदान एक महाराष्ट्र केसरी पुरस्कार पण भेटला आणि वहिनी साहेब आले तिथं आणि त्यांना विचारूया आज गाडीत सुद्धा उभा राहिल्या. एक वेगळं पण आहे या खेळाविषयी काय सांगता? हा खेळ खूप सुंदर आणि अगदी भव्य असा मनाला एकदम समाधान देणारा असा कार्यक्रम हा शर्यत आहे ही. आणि ही बघत असताना मी एक तास झालं मी या बैलगाड्या येण्याची उत्सुकतेने वाट बघत होती. कोणाचा नंबर येईल हा पहिल्यांदा मुद्दा होता, पण जो खरा स्पर्धक असतो तो जीवाच्या ताकदीनं तो त्यांनी बैलगाडी हाकली. आणि खरं वास्तविक बघायला गेलं तर बैलगाडीचं संगोपन आणि त्याच्याविषयी असलेलं मालकाचं प्रेम खरं वास्तविक हे स्पर्धा जिंकण्यासाठी खूप उपयोगाची असते. आज मी बैलगाडीवर ज्यावेळेला उभारले त्यावेळेला खरोखर तुम्ही विचारलं की मोठ्या गाडीत बसल्यानंतर आणि बैलगाडीत बसल्यानंतरचा फरक काय आहे. दोन्ही खूप फरक वेगळे आहेत, पण बैलगाडीत बसल्यानंतर जी ग्रामीण भागातली जी ही मर्सिडीज आहे ती मला खूप आवडली आणि मला आनंद खूप छान वाटला. आणि खरंच अशा वास्तविक बघायला गेलं तर प्राण्यांकडून आपले जे ग्रामीण भागातले बैल आहेत त्यांच्याकडनं ही घेऊन अशी मध्ये जी लोकांनी उगीच विनाकारण जे काढलेलं होतं, पण बैलाला का तसा फारसा फरक पडत नाही आणि ते खूप ताकदीनं पळतात. आणि ही त्यांची मूळची ताकद दाखवण्याची कला दाखवण्याची खरं वास्तविक खूप कला चांगली आहे. आणि तो खरोखर बैलाला सुद्धा त्याचा आनंद मिळत असावा. जसा आपल्याला आनंद मिळतो तसा बैलालाही आनंद मिळत असावा असा माझा अंदाज आहे. आणि त्या अंदाजानुसार आजची शर्यत खूप सुंदर झाली. भवानवाडीकरांचं मी आभार मानते की ह्या यात्रेनिमित्त यांनी केलेली स्पर्धा मी आज दुसरी वेळ आहे ही बघायची. याच्यापूर्वी मला कधी बघायचा चान्स मिळाला नाही, पण मागच्या वर्षी पण मी पाहिली आणि आवर्जून ह्या वर्षी आले कारण मला ही बघायला खूप आवडली. आणि खरोखरच माझ्या गाडीपेक्षा बैलगाडी खूप श्रेष्ठ आहे असं मला इथं आल्यानंतर जाणवलं. छान छान खूप लोकांना त्याचा आनंद मिळतो आणि ही आपली ग्रामीण भागातली स्पर्धा क्रिकेटपेक्षा सुद्धा सुंदर होते आणि ती आम्हाला आवडते. ताई साहेब, ही जी रुद्रा बैलाची मालक आहेत, 8 महिने बैल त्यांनी बांधून ठेवला लागलेलं बैलाला. 8 महिने कंटिन्यू सेवा करत होती, बाहेर सुद्धा पार पडले नाहीत. 8 महिने सेवा केली. त्यानंतर आजचं पहिलं मैदान त्यांनी आणि 1 नंबर केला त्यांनी. आणि चिकारा सुद्धा त्याच ताकदीने पळतोय. अगदी 20-25 लाखाचा बैल आहे तो. मालकांच्या ज्या श्रद्धेनं ते बैल सांभाळतायत ती श्रद्धा मोठी आहे. म्हणजे मुक्या जनावराला सांभाळून त्याला स्पर्धेत उतरवणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि ती मनापासून अगदी परमेश्वराची प्रार्थना करून त्यांची सेवा करून मुक्या जनावराला सांभाळणं ही सुद्धा एक ईश्वर भक्ती आहे. आणि ते सांभाळत त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्रत्येक स्पर्धकाचं खरं वास्तविक एक ध्येय असतं की स्पर्धा जिंकली पाहिजे, पण एखाद्यालाच ते बक्षीस खूप पहिलं मिळतं. आणि त्या स्पर्धेला उतरण्यासाठी त्यांची जी श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्या मुक्या प्राण्यावरची प्रेम आहे, ते खरं वास्तविक त्यांनी अगदी मनापासून इथंपर्यंत आणायला त्यांनी जपलं आणि ते इथं त्यांनी दाखवलं. आणि त्यामुळं त्यांच्या श्रद्धेला आज खूप मोठं फळ आले. आणि वास्तविक त्यांच्या प्राण्यांचेच, त्यांच्या बैलांचेच, त्यांच्या त्यांचा घरातला अगदी मेंबर असेल बैल म्हणजे सुद्धा तो त्यांचा खरं वास्तविक त्याच्या आशीर्वादानं त्यांना आज हे बक्षीस मिळाले. ते आणि असंच अखंडपणे चालू ठेवावं अशी डोळ्यात पाणी उभं राहिले अशी मी विनंती करते. 8 महिने बैल बांधून होता, त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिले का तर 8 महिन्यानंतर अनेक लोक म्हणली त्यांना की बाबा बैल एवढ्या किमतीचा घेतला, संपला बैल. आणि बैलाला मी सांगितलं ना, त्यांनी ज्या पद्धतीनं श्रद्धेनं हे काम केले ते काम त्यांचं आज यश मिळवायला
खूप कारणीभूत झाले आणि असंच यश उत्तरोत्तर त्यांना मिळत राहो असा आम्हा सगळ्यांकडनं तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि या भवानवाडीकरांकडनं पण तुम्हाला खूप या महालक्ष्मीचे खूप मोठे आशीर्वाद तुम्हाला आज मिळालेत. आणि इथून पुढच्या काळात तुम्ही ही सेवा अखंड चालू ठेवा, ही स्पर्धामध्ये भाग घेणं अखंड चालू ठेवा आणि तुमच्या ह्या कुटुंबातल्या ह्या मेंबरना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळा अशी मला तुमची विनंती आहे. भाऊंना काय सांगणार घरी गेल्यानंतर तुम्ही? अरे मी आपल्या ग्रामीण भागातल्या मर्सिडीजमध्ये बसून आले महत्वाची गोष्ट आहे. आणि नाद लागायला लागलाय वहिनी साहेबांना आणि असाच तुमचा नाद मोठा व्हावा आणि हेही नाद लागला तर सुटत नाही. तर असाच ना तुम्ही या मैदानावर या आणि मैदानाची प्रत्येक मैदानावर जिथं तुम्हाला आमंत्रण केलं तिथं तुम्ही या आणि आपल्या बैलगाडी क्षेत्रात उंची वाढवा ही नक्की सर्वांपासून नक्की वाढ. धन्यवाद.